मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दरवर्षी आपण गस राज्याध्यक्ष स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करतो आणि त्याच्याबरोबर काही कवींचं संमेलन देखील आयोजित करतो। हे अनेक वर्षापासून असे उपक्रम आपण करतो, आपल्याला माहिती आहे। ही जी व्याख्यानमाला आहे, ही व्याख्यानमाला साधारणतः वैचारिक विषयाला वाहिलेली आहे। म्हणजे आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या व्याख्यानमाला आहेत त्याचे विषय आपण निश्चित केले आहेत। तर या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातील खूप मोठे विचारवंत येऊन गेलेले आहेत। नावं सांगायची झाली तर डॉक्टर गंगाधर पानतावणे, डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर जनार्दन वाघमारे, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, अशी खूप विचारवंत मंडळी येऊन गेलीत। त्या मालिकेमध्ये आज आपल्यासोबत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर आहेत। दाभोळकरांचा परिचय आपल्यापैकी अनेकांना असेल, पण डॉक्टरांचा उल्लेख झाला की मला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आठवण येते। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा माझा जुना परिचय होता। सरांचा परिचय त्यांच्या पुस्तकातून मला काही वर्षापूर्वी झाला, पण भेटण्याचा योग हा आज आलेला आहे। त्यांची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःसंबंधी फार सुरेख भाषेमध्ये लिहिले। तुम्ही सवडीनं ते वाचा। डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर हे श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च या दिल्लीमधील तोलामोलाच्या संशोधन संस्थेचे भूतपूर्व संचालक। या संस्थेबद्दल बरंच काही सांगता येईल, पण त्यामध्ये मी वेळ घालवत नाही। 100हून अधिक पेटंट्स आणि अनेक संशोधनपर निबंध त्यांच्या नावावर आहेत। 30हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले। 3 मान्यवर संस्थांचे ते फेलो आहेत आणि या संस्था विदेशातील आहेत। त्या संस्थांची नावं मी सांगतो: प्लास्टिक अँड रबर इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल्स आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री। भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेत ते सहभागी झालेले आहेत। अतिउत्कृष्ट औद्योगिक संशोधनासाठी त्यांना फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे। ते जसे शास्त्रज्ञ आहेत तसे मराठीतील मान्यताप्राप्त लेखक आहेत आणि त्यांच्या अनेक पुस्तकांचं इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड भाषेमध्ये भाषांतर झालेलं आहे। मराठी साहित्यातील भरीव योगदानाबद्दल त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाने साहित्य सम्राट नचिम केळकर पुरस्कार देऊन गौरवलं आहे। निर्मल कुमार फडकुले जीवनगौरव पुरस्कार आणि नाह आपटे जीवनगौरव पुरस्कार यांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांनी रंग याचा वेगळा आणि दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन हे भानू काळे यांनी संपादित केलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे। हा परिचयाचा एक भाग। त्यांची जवळपास 14 पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि त्या पुस्तकापैकी तुम्हाला वाचून किंवा ऐकून माहीत असेल, विज्ञानेश्वरी राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे। तुम्हाला विज्ञान युगात जगायचं आहे असं एक पुस्तक आहे।
मला व्यक्तिशः आवडलेलं त्यांचं बखर राजधानीची हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा ते फार बहुचर्चित होतं. माते नर्मदे असं एक पुस्तक आहे. एक बालगीतांचा संग्रह आहे, एक कविता संग्रह आहे आणि शोध स्वामी विवेकानंदांचा हे बहुचर्चित पुस्तक. त्यांच्या नावावर अनेक पुस्तके, सगळी नावं सांगत नाही मी. तुमच्या लक्षात येईल की अगदी वेगवेगळे विषय, ज्याला आपण ऑफबीट विषय म्हणतो, ऑफबीट माणसाचे ऑफबीट विषय. ते काही वर्ष शोध पत्रकारिता करत होते. किर्लोस्कर आणि माणूस या मराठीतल्या प्रसिद्ध नियतकालिकामध्ये त्यांनी लेखन केलं आहे. नोकरी दिल्लीमध्ये केली, फार मोठ्या पदावर नोकरी केली. रंग याचा वेगळा हे पुस्तक जर तुम्ही चाळलं तर तुम्हाला सगळी इत्थंभूत माहिती मिळेल. म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांचा सहवास डॉक्टरांना मिळालेला आहे. विशेषतः अंटार्क्टिका मोहिमेच्या वेळेस जे काही त्यांनी सगळे उपक्रम केले त्याच्यासंबंधी सगळा तपशील आपल्याला दिसतो. नोकरी दिल्लीत केली पण स्थायिक झाली साताऱ्याला, मूळ गावाला. त्यांच्या घराचं नाव आहे या. ते आपल्याकडे म्हणतात ना की घराची अवकळ अंगण सांगतं, तसं घराचं नाव पण बरंच काही सांगतं. कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी ते मुंबईच्या. ते आधीचं बॉम्बे कॉलेज होतं, नंतर कीर्ती कॉलेज. हे साहित्याचे विद्यार्थी असल्यामुळे मुद्दाम यांना सांगतो की गुरुनाथ धुरी, तुलसी परब आणि राजा डाले हे त्यांचे जवळचे मित्र. त्या मित्रांबद्दल देखील त्यांनी खुमासदार कॉमेंट केली त्यांच्या लेखामध्ये. MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मुंबई युनिव्हर्सिटी, फर्स्ट क्लास फर्स्ट. याचा त्यांना धक्का बसला होता, आपण फर्स्ट क्लास फर्स्ट आलो. तेव्हाचे पेपर कुठले होते असं लोक म्हणाले. तर हा सगळा तपशील त्यांच्या परिचयाचा आपण या निमित्ताने त्यांच्याशी चर्चा करूया. आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर उमराणी सर या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहेत. सरांचा विषय कॉमर्स, गरवारे कॉमर्स कॉलेजचे ते प्राचार्य होते, पण अतिशय चोखंदळ वाचक. आणि ते त्यांच्या स्वभावाला धरून आज बरोबर त्यांनी वेळ काढला आणि आले या ठिकाणी. रोंगटे सर आहेत, आपल्या विभागातले सगळे शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी गर्दी केलेली आहे. तर डॉक्टर, आपण संवादाला सुरुवात करूया. स्वामी विवेकानंदांची खरी ओळख असा विषय डॉक्टरांनी दिला आहे. मला हे अगोदर ऐकून माहीत होतं की तुम्ही अलीकडे स्वामी विवेकानंद या विषयावरच बोलतात, आणि म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला फोन केला की तुम्ही यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला जरा ते नीट समजून सांगावं. माझ्या मनात जिज्ञासा अशी निर्माण झाली की स्वामी विवेकानंद या विषयाकडे तुम्ही कसं काय वळला. कारण स्वामी विवेकानंदाबद्दल जे जे आपण ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे त्याची फार वेगवेगळी माहिती आपल्यासमोर येते. पण डॉक्टरांनी अगदी तपशीलवार तो अभ्यास केला आणि पुस्तक लिहिलं आहे.
पण मला असं वाटलं की डॉक्टर या विषयाकडे कसे वळले असावेत या प्रश्नापासून आपण संवादाला सुरुवात करूया. नानाजी देशमुखांचा गोंडा प्रकल्प आणि 100 ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहणारा गोविंदपूर आश्रम यांची मी शोधयात्रा केली होती. तिथे मी काही काळ राहिलो होतो. तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन ग्रामस्थांची मतं समजावून घेतली होती आणि त्यानंतर नानाजी आणि प्रेमभाई यांच्याबरोबर विस्तृत बैठका केल्या होत्या. त्यावर आधारित माझं पुस्तक प्रकाश वाटा राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केलं. त्याला त्या वर्षीचं महाराष्ट्र शासनाचं पहिला पारितोषिक मिळालं. हा मुद्दा महत्त्वाचा नव्हे. मुद्दा महत्त्वाचा हा की त्या पुस्तकात मी गोंडा प्रकल्प आणि गोविंदपूर आश्रम यांच्यावर टीका केली असतानाही ती टीका विधायक आहे असं समजून नानाजी आणि प्रेमभाई माझे जवळचे मित्र राहिले, जवळचे मित्र कायम होते. आणि नानाजी आणि प्रेमभाई यांच्याबरोबर जेव्हा मी एकदा एकत्रित बैठक करत होतो त्यावेळी नानाजी आणि प्रेमभाईंच्या उंचीची माणसं म्हणाली, दाभोळकर इथे आम्ही समाजाचे प्रश्न सोडवायला आलो आणि इथे आल्यावर आम्हाला समजलं की आपल्याला समाजाचे खरे प्रश्नच माहीत नाहीत. आपल्याला काही वेळा वाटतं जातीयता हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं धार्मिक तेढ हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं अज्ञान हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं दारिद्र्य हा प्रश्न आहे, काही वेळा वाटतं अंधश्रद्धा हा प्रश्न आहे. नानाजी आणि प्रेमभाई म्हणाले, याहीपेक्षा वेगळा असा या देशाचा काहीतरी मूलभूत प्रश्न असेल, तो आम्हाला अजून समजलेला नाही, पण इथे राहून काही काळ काम केल्यावर तो आम्हाला समजेल. आमची पुढची पिढी त्याची मांडणी करेल, त्याची पुढची पिढी त्याची उत्तरं शोधेल आणि मग 4थ्या-5व्या पिढीत आम्ही ते कार्यान्वित करू. नानाजी आणि प्रेमभाईंच्या उंचीची माणसं जी जमिनीशी जोडली होती ते असं सांगतात हे अस्वस्थ करणारं होतं. आणि या अस्वस्थ मनस्थितीत मी विवेकानंद वाचत असताना माझ्या हातात विवेकानंदांचं एक पत्र आलं. 20 ऑगस्ट 1893. विवेकानंद अमेरिकेत आहेत, सर्वधर्म परिषदेसाठी गेले आहेत. त्यांना आमंत्रण नाही म्हणून त्यांची खिल्ली उडवली जाते आहे. आपण ते आमंत्रण मिळवू, ती जिंकू हा त्यांचा विश्वास आहे. पण त्यापूर्वी विवेकानंद अळसिंगा पेरुमल या त्यांच्या शिष्याला लिहित आहेत, मी ठामपणे सांगतोय माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचं औषध मला समजलेलं आहे. 30 वर्षाचा एक माणूस आहे असं कसं काय सांगतो हे पाहायला गेलो तेव्हा लक्षात आलं की विवेकानंदांनी वयाच्या 27व्या वर्षी जून 1890ला वराहनगर मठ सोडला आणि 31 मे 1893ला ते अमेरिकेत जाण्यासाठी बोटीवर चढले. पण या 3 वर्षात त्यांनी भारत उभा आडवा पिंजून काढला. ते त्यावेळी भंग्याच्या बरोबर राहिले, ते राजांच्या बरोबर राहिले. त्यांनी अस्वस्थ होऊन पत्र लिहिली आणि त्याने हा देश वाचला आणि त्याच्या आधाराने 30व्या वर्षी हा माणूस सांगत होता जे नानाजी आणि प्रेमभाईंना वयाच्या 65व्या वर्षी जमत नव्हतं. मी ठामपणे सांगतोय माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचं औषध मला समजलेलं आहे. मला वाटलं विवेकानंद समजावून घेतले पाहिजेत आणि म्हणून मी विवेकानंदांच्या अभ्यासाकडे वळलो. डॉक्टर, तुम्ही विषय असा दिला आहे की स्वामी विवेकानंदांची खरी ओळख. याचा अर्थ स्वामी विवेकानंदांची खरी ओळख लोकांपर्यंत पोचलेली नाही किंवा काही तपशील पोचलेला नाही. तर तुम्ही म्हणजे असं का म्हणतात जाणीवपूर्वक? विवेकानंदांची आजवर करून देण्यात आलेली मांडणी ही अपुरी, एकांगी, चुकीची किंवा विकृत आहे असं म्हणणारा एक वर्ग आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की विवेकानंद हे परिवर्तनाच्या चळवळीतले अग्रदूत असलेले समाजवादी होते आणि हे म्हणणाऱ्यात विवेकानंदांचा भाऊ भूपेंद्रनाथ येतो. विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवींना एकूण 10 मुलं झाली. विवेकानंद 6व्या क्रमांकाचे, भूपेंद्रनाथ 10व्या क्रमांकाचे आहे. त्या दोघांच्यात 17 वर्षाचं अंतर आहे. विवेकानंद फक्त 39 वर्ष जगले, भूपेंद्रनाथ 81 वर्ष जगलेत.
त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. योगी अरविंदाच्या भावाबरोबर घेतला होता, म्हणून त्यांना सक्तमजुरी झाली होती. त्यातून सुटल्यावर भगिनी निवेदिताच्या मदतीने अमेरिकेत जाऊन त्याने डॉक्टरेट केली. ते आजन्म ब्रह्मचारी राहिले. ते बंगालीतले नावाजलेले लेखक आहेत. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की माझ्या भावाने पत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे, मी साधू नाही, मी संत नाही, मी गरीब आहे. मला गरिबांच्याबद्दल प्रेम वाटतं. आणि दारिद्र्य, अज्ञान, रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा 5ही शब्द त्यांच्या पत्रातले आहेत. दारिद्र्य, अज्ञान, रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा याच्या गाळात रुतून बसलेल्या 20 कोटी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन स्त्री पुरुषांच्या मुक्तीचा मार्ग मी शोधतो आहे. हे काम फार कठीण आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांनी 20 जून 1894ला हरिदास बिहारीलाल देसाईला जे पत्र पाठवलं त्यात त्यांनी म्हटलं आहे की माझे भाऊ गरीब आहेत, हे खेड्यात झोपडपट्टीत राहतात आणि हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन तिन्ही राजवटीत, पुन्हा शब्द त्यांचे आहेत, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन तिन्ही राजवटीत ते भरडले गेलेत, चिरडले गेलेत. आपण माणूस आहोत हेच ते विसरून गेलेत. ते माणूस आहेत याची त्यांना आठवण करून आपल्याला सुरुवात करावी लागेल. त्यानंतर विवेकानंद एके ठिकाणी म्हणालेत, या देशात अशोक, अकबर आणि शिवाजी सोडून रयतेचं राज्य कोणी दिलंच नाही. हे सांगणाऱ्या विवेकानंदाने हिंदू धर्मावर घणाघाती टीका केलेली आहे. हा धर्म आहे का हा सैतानाचं तांडव आहे असं विचारलं आहे. विवेकानंदांनी इस्लामचा गौरव केला आहे, पण हा करत असतानाच त्यांनी सांगितलं आहे माणसाला जो माणूस बनवतो तो धर्म. त्यामुळे एक धर्म स्वीकारलात तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतात, आणि एक धर्म नाकारलेत तर तुम्हाला सारे धर्म नाकारावे लागतील. आणि त्याचवेळी कोणताही धर्म न मानणारा पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसं आपल्या भोवती आहेत हेही तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि हे सांगणाऱ्या विवेकानंदांनी 1 नोव्हेंबर 1896च्या पत्रात मेरी हेलला लिहिलं आहे, प्रिय मेरी, मी समाजवादी आहे. भूपेंद्रनाथांची मांडणी समजावून घेताना आपल्यासमोर एक अडचण आहे. भूपेंद्रनाथ एक कम्युनिस्ट पार्टीचे कडवे सभासद किंवा कार्ड होल्डर होते. त्यांच्याच युगांतर मासिकाचे ते संपादक होते. म्हणजे त्यांच्या विचारधारेला उपयोगी पडेल अशी ते विवेकानंदांची मांडणी करतायत का, किंवा आमची विचारधारा जे सांगते तेच विवेकानंद ते सांगतायत का, हे आपण तपासलं पाहिजे. पण याचा व्यत्यासही तपासला पाहिजे. आज एखादा परिवार विवेकानंद जे सांगतायत तेच आम्ही सांगतोय आणि आम्हाला जे करायचं होतं तेच विवेकानंदांना करायचं होतं असंही म्हणतात का, बघितलं पाहिजे. या दोघांच्यापैकी बरोबर कोण, चूक कोण, का दोघंही बरोबर आहेत, दोघंही चूक आहेत. 125 वर्षापूर्वी या देशासमोरच्या त्यावेळच्या, आजच्या आणि उद्याच्याही प्रश्नांची मांडणी करत आणि त्याची उत्तरं सांगत हा दार्शनिक उभा आहे. विवेकानंदांची कुंडली 3 प्रकारे मांडता येते. पहिली कुंडली अशी आहे की विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863ला झाला. 12 जानेवारी 1863ला बंगाली कालगणनेप्रमाणे मकर संक्रांत होती, म्हणजे त्यांचा जन्म मकर संक्रांतीला झाला. आणि हिंदू पंचांग सांगायचं तर पौष वद्य सप्तमी होती, हस्त नक्षत्र होतं आणि सकाळी 6:49 झाली होती. एवढी माहिती जवळ असेल तर जगातल्या सगळ्या ज्योतिषांची चंगळ असते. अनेक ज्योतिषांनी त्यांची अगदी आखीव रेखीव कुंडली मांडलेली आहे. आणि ही कुंडली मांडणारे काही चलाक ज्योतिषी आणखी पुढे गेलेत. ते म्हणतात जन्म 6:49 झाला आहे, 5 मिनिटांनी सूर्योदय होता, म्हणजे भुवनेश्वरी देवी जर 5 मिनटं आपल्या प्रसूती वेदना सांभाळत थांबल्या असत्या तर हा याच जन्मात या देशाचा भाग्यविधाता झाला असता. हे सांगणारे हे सारे लोक विसरतात की महात्मा फुलेंनी केली नाही अशी विवेकानंदांनी ज्योतिषाची खिल्ली उडवलेली आहे. विवेकानंदांनी पॅसिडोना इथे अमेरिकन स्त्रियांच्या सभेत जे भाषण दिलं ते विवेकानंद ग्रंथावलीच्या 10व्या खंडात तुम्हाला पृष्ठ 130वर मिळेल. विवेकानंद सांगतायत आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात. यासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही. पण विवेकानंद चलाक वक्ता आहे. विवेकानंदांनी त्यावेळी एक गोष्ट सांगितली,
आपल्याला ती माहिती आहे, कारण लगेराहू मुन्नाबाईंनी विवेकानंदांचं नाव न घेता किंवा त्यांना रॉयल्टी न देता ती वापरलेली आहे. पण विवेकानंदांनी काय गोष्ट सांगितली? विवेकानंद म्हणले, आमच्याकडे एक राजा होता, फारच चांगला होता, पण त्याचं वेड्यासारखं या भविष्यावर विश्वास होता. त्याच्या दरबारात एक ज्योतिषी आला, नावाजलेला ज्योतिषी. त्याने भरदरबारात त्याची कुंडली पाहिली आणि म्हणला, राजा 6 महिन्यात तुला मृत्यू आहे, कदाचित अपघात होईल, कदाचित दगाफटका होईल. सारा दरबार अवाक झाला. प्रधान शहाणा होता. प्रधान ज्योतिषाला म्हणला, आम्हाला तुझ्यासारखा एक राजज्योतिषी कायम पाहिजे आहे, तू आमच्याकडे राहिलं पाहिजेस, पण तुझं आयुष्य किती आहे? ज्योतिषाने आपली कुंडली काढून दाखवली. म्हणलं, आणि 13 वर्षांनी अमरनाथ यात्रेत माझा मृत्यू आहे. प्रधान म्हणला, पुन्हा एकदा कुंडली बघ. ज्योतिषी म्हणला, कुंडली पुन्हा पाहावी लागत नाही. प्रधान राजाला म्हणला, ऐकलंस का? प्रधानाने आपली तलवार काढली आणि ज्योतिषाचं डोकं उडवलं आणि म्हणलं, राजा आता तरी तुला कळलं का की ग्रहगोलांचे भविष्य आणि माणसाचं सामर्थ्य यात फरक असतो? आणि विवेकानंदांनी म्हणून एकदा सांगितलं होतं की हातावरच्या रेषा पाहण्यापेक्षा आपल्या मनगटातलं सामर्थ्य पाहायला हा देश कधी शिकेल? विवेकानंदांनी भविष्य नाकारलं आहे, विवेकानंदांनी चमत्कार नाकारलेत. सर्वधर्म परिषदेनंतर केवळ 4 महिन्यांनी 15 जानेवारी 1894 मेफिक्स कमर्शियलला विवेकानंदांची मुलाखत आहे. विवेकानंद सांगतात, विज्ञान कार्यकारणभाव मानतो, धर्म ही कार्यकारणभावच मानतो. विज्ञान का आणि कसं हे सांगतो, धर्म का आणि कशासाठी हे माणसाला शिकवतो. कोणत्याही धर्मात चमत्काराला स्थान नाही, पण धर्मात ज्या मिथक कथा आहेत, रूपक कथा आहेत, त्यांचा वापर करून धर्म चमत्कार सांगतो असं सांगतो. विवेकानंद सांगतात, कोणत्याही धर्मात चमत्काराला काही स्थान आहे असं आम्हाला वाटत नाही. त्याच वर्षी 30 नोव्हेंबर 1894 त्यांनी सिंगालवेरू मुदलियार म्हणजे किडीला पत्र पाठवलं आहे आणि विवेकानंद म्हणतात, तू रामकृष्णांच्यावर चरित्र लिहितोस ही फार चांगली गोष्ट आहे, पण आपल्या मनातले चमत्कार त्यांच्या नावावर खपवू नको. रामकृष्णांचा जन्म काही चमत्कार करण्यासाठी आलेला नव्हता. आणि पुढे लिहितात, जडाच्या योगाने कधी चैतन्य सांगता येतं का? चमत्काराच्या रोगाने कधी अध्यात्म शिकवता येईल का? आणि विवेकानंदांनी यावर एक निबंध लिहिला आहे. विवेकानंदांना लाईट ऑफ ईस्ट या थिओसॉफिकल सोसायटीच्या लाईट ऑफ ईस्ट या थिओसॉफिकल सोसायटीच्या मासिकाने या विषयावर लिहायला सांगितलं होतं. विवेकानंदांनी सविस्तर लेख लिहिला आहे आणि तो त्यांच्या नोव्हेंबर 1896च्या अंकात आहे. आणि विवेकानंद म्हणतात की चमत्कार हे सत्यप्राप्तीच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे आहेत असं मी मानतो, आणि महात्म्य आणि गूढ संदेश यावर माझा विश्वास नाही. विवेकानंदांची ही मांडणी आहे. दाभोळकर सर, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही अनेक गोष्टींचा तपशील दिलेला आहे. आमच्या विद्यार्थ्यांना किंवा समाजातल्या अनेक घटकांना तो एक तपशील जरा बऱ्यापैकी ऐकून किंवा वाचून माहिती आहे. सर्व धर्म परिषदेला जी शिकागोला भरली होती तिथे विवेकानंद गेले, न बोलवता गेले. मी तेच विचारत होतो की तिथं भाषण केलं आणि माय ब्रदर्स अँड सिस्टर असं ते म्हटले आणि ती सभा जिंकली वगैरे, आपला तो तपशील माहीत. त्यांना या सर्व धर्म परिषदेचं निमंत्रण नसतानाही ते कसे गेलेत आणि त्याचा तपशील जरा थोडासा जर तुम्ही सांगितला. तो जवळजवळ एक संपूर्ण भाषणाचा विषय आहे. मी विवेकानंदांच्यावर 4-5 भाषणं देतो तेव्हा सांगतो, किंवा संबंध भाषण संपल्यावर आपण मुलांना विचारायचं असेल तर तिकडे वळू. आपण पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या पुस्तकामध्ये असंही दिलेलं आहे, त्या विषयाकडे मी नंतर येतो. पण अलीकडे आपल्या सामाजिक जीवनामध्ये काही शब्दप्रयोग वापरले जातात, काही प्रश्न नव्याने निर्माण होतात किंवा नव्या पद्धतीने पाहिलं जातं.
त्याच्यामध्ये गोहत्याबंदी किंवा लव जिहाद अशा प्रकारचे प्रश्न, त्याची चर्चा मधल्या काळात झाली होती, होत राहते. याच्याबाबत विवेकानंदांचं काही प्रतिपादन आहे का? आपल्याला माहिती आहे की वीर सावरकर म्हणाले होते, गाय है एक उपयुक्त पशु, ती माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे. एक समृद्ध राष्ट्र उभं करायचं असेल तर भाकड गाय अवश्य कापा. विवेकानंद ही मांडणी अधिक सजगपणे करतात. विवेकानंद ग्रंथावलीच्या 3ऱ्या खंडात पृष्ठ 7 वर विवेकानंदांच्या एका शिष्याने अनुभव दिला आहे. विवेकानंदांना भेटायला मुंबईचे काही गोरक्षक आले होते. ते म्हणाले, स्वामी, आम्ही पांजरपोळ चालवतो, आम्ही कसायाशी भांडण करून, मारामारी करून किंवा पैसे देऊन भाकडगाईंना पळवून आणतो, आम्ही त्यांचं रक्षण करतो, आम्ही खूप पैसे जमवलेत, तुम्ही आम्हाला पैसे द्या, किमान आशीर्वाद द्या. विवेकानंदांनी विचारलं, किती पैसे जमवलेत? त्यांनी तो आकडा सांगितला, खूप मोठा होता. विवेकानंद म्हणले, तुम्ही फार ताकदवान माणसं आहात, पण एक करा, आज मध्य प्रदेशात माणसं भुकेनी मरतायत, गायींना विसरा आणि ते पैसे तिकडे पाठवा. पण सनातनी मंडळी हुशार असतात. ते गोरक्षक विवेकानंदांना म्हणाले, स्वामी, तुम्ही सांगताय ते खरं, पण आमचे धर्मग्रंथ सांगतात की ती माणसं मरतायत कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केलं होतं, आपल्याला काय पडलं आहे. आणि तो शिष्य लिहितो, विवेकानंदांच्या फुलासारख्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडतात असं वाटलं. विवेकानंद म्हणले, अरे ही मांडणी फारच सोपी आहे. मग आपण असं म्हणू शकतो, त्या गायी मरतायत कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केलं होतं, आपल्याला काय पडलं आहे. पण सनातनी मंडळी अधिक चलाक असतात. ते विवेकानंदांना म्हणले, स्वामी, तुम्ही सांगताय ते खरं, पण आमचे धर्मग्रंथ सांगतात की गाय ही आमची आई आहे आणि आई कितीही वाईट असली तरी तिचं रक्षण करायचं असतं. आणि तो शिष्य लिहितो, विवेकानंदांच्यातला खट्याळ मुलगा आता जागा झाला होता. विवेकानंद खळाळून हसले, त्यांना नमस्कार केला, म्हणले, निघा, आज मला तुमचे आईवडील समजले. आणि हेच आईवडील बरोबर घेऊन हिंडणाऱ्या या देशाचं नवनिर्माण करायचं आहे याची मला जाणीव झाली. विवेकानंद नंतर शशी म्हणजे त्यांचा मित्र रामकृष्णानंद याला पत्र लिहून लिहिलं आहे, अरे या देशात हे काय चाललं आहे. उद्या मुंबईचे काही श्रीमंत मारवाडी ढेकणांच्यासाठी दवाखाना काढतील आणि ते सांगतील की आमच्या गीतेत किंवा गीताईत म्हणतात, सर्वभूतास जी रात्र जागतो संयमी तिथे. त्या संयमी माणसाला जागवायचं काम ढेकूण करत असतो. त्यामुळे ढेकणाला वाचवणं हीही धर्माज्ञा आहे. पण सावरकर इथे थांबतात, विवेकानंद इथे थांबत नाहीत. विवेकानंदांना माहीत आहे की लोक सांगतील ही रूढी आहे, ही परंपरा आहे. आणि म्हणून विवेकानंदांचा माल मधुरा इथे जो फार मोठा सत्कार झाला त्याला उत्तर देताना विवेकानंद म्हणाले, अरे तुम्हाला माहीत आहे का, आपल्या जवळजवळच्या खेड्यात वेगवेगळ्या रूढी, वेगवेगळ्या परंपरा आणि वेगवेगळी ग्रामदैवतं आहेत. आणि ती केवळ वेगळी आहेत असं नव्हे, ती परस्पर विरोधी आहेत. आणि म्हणून विवेकानंद म्हणतात, रूढी आणि परंपरा काळाप्रमाणे बदलतात, त्या बदलल्या म्हणून धर्म बदलत नाहीत. धर्मातली मूलतत्व समजावून घेणं महत्त्वाचं. आणि म्हणून पुढे विवेकानंद म्हणतात, शब्द विवेकानंदांचे आहेत. अरे तुम्हाला माहीत आहे का, एक वेळ या देशात गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राह्मण होऊ शकत नव्हता. विवेकानंद म्हणले, वेद नीट वाचलेत का? आपल्या वेदात असं सांगितलं आहे की राजा किंवा फार मोठा संन्यासी घरी आला तर बैल कापून त्याच्या सुग्रास मांसाचं अन्न आणि जेवण त्याला द्यावं. विवेकानंद म्हणले, पण त्यावेळेचे दार्शनिक शहाणे होते, विचारवंत शहाणे होते. त्यांच्या लक्षात आलं, हा देश कृषीप्रधान आहे, गाय वाचली पाहिजे. म्हणून त्यांनी एक रूढी निर्माण केली. आज जर परिस्थिती बदलली असेल तर ती रूढी बदलली पाहिजे. पण विवेकानंदांना माहिती आहे, काही लोक सांगत होते ही रूढी नाही, ही धर्माज्ञा आहे. आणि म्हणून विवेकानंदांनी जो एक निबंध लिहिला आहे, धर्म त्याचा उद्देश आणि त्याच्या कार्यपद्धती, जो तुम्हाला विवेकानंद ग्रंथावलीच्या 7व्या खंडात पृष्ठ 94 वर मिळेल.
विवेकानंद त्यात सांगतात, अरे एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे किंवा फार मोठा साधू पुरुष सांगतोय, पण ती तुमच्या बुद्धीला पटत नसेल तर ती तुम्ही स्वीकारू नका. कारण परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वात मोठी देणगी ही विचार करण्याची शक्ती आहे. ती वापरून तुम्ही धर्माज्ञान आकारलीत तर तुम्ही माणूस आहात म्हणून परमेश्वराला आनंद होईल, आणि तुमची विचारशक्ती न मानता तुम्ही ती स्वीकारलीत तर परमेश्वर तुम्ही पशु आहात असं म्हणाल. विवेकानंदांची गोहत्येबद्दलची मांडणी अशी आहे. आज आपण लव जिहादबद्दल बोलतो. विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेनंतर 2 पत्र पाठवलीत. आपल्या मद्रासमधल्या शिष्यांना पाठवलीत. माझ्या शूर सिंहानो म्हणून पाठवलीत. एका पत्राची तारीख आहे 24 जानेवारी 1894, दुसऱ्याची आहे 19 नोव्हेंबर 1894. विवेकानंद पत्रात सांगतात, माणसाला जिवंत राहायला केवळ हवा पाणी अन्न पुरेसं नाही, माणसाला जिवंत राहायला स्वातंत्र्य लागतं. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ विचार स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्य नव्हे, तर जोपर्यंत इतरांचं नुकसान होत नाही तोपर्यंत माणसाने काय खावं, कोणते कपडे घालावेत आणि कोणाशी विवाह करावा हा व्यक्तीचा संबंध आहे, समाजाचा नव्हे. आपल्याला आश्चर्य वाटतं की लोहपुरुष विवेकानंदांनी लोहपुरुष सरदार पटेलांनी हेच सांगितलं आहे. 12 ऑगस्ट 1950ला सरदार पटेलांनी नेहरूंना जे पत्र पाठवलं आहे त्यात त्यांनी सांगितलं आहे, मी हिंदू संस्कृती मानत नाही, मी मुसलमान संस्कृती मानत नाही, मी वेद हे शेवटचे शब्द आहे असं मानत नाही, मी कुराण हे शेवटचे शब्द आहे असंही मानत नाही, या देशाची राज्यघटना काय सांगते एवढंच मी मानतो. आणि सरदार त्या पत्रात पुढे म्हणतात, आय ओपनली ॲडव्होकेट हिंदू मुस्लिम मॅरेजेस. हा देश एकत्र राहायचा असेल तर आंतरजातीय नव्हे तर आंतरधर्मीय विवाह हवेत हे सांगत विवेकानंद आणि सरदार पटेल उभे आहेत. दाभोळकर सर, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये विवेकानंद यांची तुलना काही थोर पुरुषांबरोबर केलेली आहे. त्याच्यामध्ये महात्मा गांधी आहेत, लोकमान्य टिळक आहेत. या दोघांशी तुलना करताना साधारणतः 3 मुद्दे तुमच्यासमोर येतात. तर तुम्ही ही तुलना का आणि कशी करता? विवेकानंदांचा जन्म 1863चा आहे, लोकमान्यांचा जन्म 1856चा आहे, गांधींचा जन्म 1869चा आहे. विवेकानंद टिळकांच्याहून 7 वर्षांनी लहान आणि गांधींच्याहून 6 वर्षांनी मोठे आहेत. 13 वर्षाच्या कालखंडात हे 3 महाप्रतापी सूर्य भारताच्या क्षितिजावर उगवलेत. आणखीन एक गोष्ट आहे, या तिघांचाही जन्म 1857च्या दैदिप्यमान अपयशाच्या पार्श्वभूमीवर झाला आहे. 1857 हे अपयश तर आहेच, पण ते दैदिप्यमान आहे. हा देश सहजपणे काय करतो आणि करताना सहजपणे कसा फसतो हे 1857 अधोरेखित करतं. या तिघांच्याही जागृत किंवा सुप्त मनावर 1857चे ओरखडे उठलेले असणार. या तिघांनाही माहीत आहे पूर्वीचे सारे मार्ग कायमचे संपलेले आहेत. आपल्याला अंधारात चाचपडत नवे मार्ग शोधत या देशाला स्वतंत्र करायला आणि ते स्वातंत्र्य कायम टिकवायला सक्षम करायचं आहे. या तिघांच्या समोरचे प्रश्न हे 3 आहेत जे तुम्ही म्हणालात. त्यातल्या पहिल्या प्रश्नाबद्दल मी बोलतो. त्या तिघांच्या समोरचे प्रश्न 3 आहेत, ते आजही आपल्यासमोर आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की जगात सर्वत्र स्त्री पुरुष असमानता आहे, भारतात ती भयावह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घृणास्पद अशी जातीव्यवस्था आहे. आणि तिसरा प्रश्न म्हणजे हिंदू मुसलमान व्यक्तिगत पातळीवर प्रेम पण सार्वत्रिक पातळीवर खुन्नस आहे. विवेकानंद, टिळक आणि गांधी या तिघांनीही या गोष्टीबद्दल विस्तृत मार्गदर्शन केलं आहे. मात्र विवेकानंद, गांधी आणि टिळक यांच्यापेक्षा अनेक योजना पुढे आहेत. आपण स्त्रियांचा प्रश्न घेऊ. ज्यावेळी संमती वयाच्या कायद्याची चर्चा होत होती त्यावेळी 1895मध्ये विवेकानंदांनी राखालला पत्र पाठवलं आहे. राखाल म्हणजे वराहनगर मठातला त्यांचा मित्र, ज्याला पुढे ब्रह्मानंद म्हणतात. विवेकानंद पत्रात म्हणतात
6 वर्षाच्या मुलीचा 40 वर्षाच्या घोड नवऱ्याशी विवाह होतो आहे. या विवाहासाठी आईवडिलांना आनंद होतो आहे आणि त्याला मी विरोध केला तर तुम्ही आमचा धर्म बुडवताय असं म्हणतात. अरे, मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेल्या समाजाला कसला आला आहे धर्म? शब्द विवेकानंदांचे आहेत. विवेकानंद पुढे म्हणतात, काही जण सांगतात आमच्या समाजात ते नव्हतंच, आमच्या धर्मात ते नव्हतंच, पण मुसलमान राजवटीत लहान मुलींचं रक्षण करायला आम्ही हे केलं. विवेकानंद पत्रात विचारतात आपण किती खोटं बोलणार आहोत. मी सर्व गृह्यसूत्र वाचलीत, मी सर्व ब्राह्मण ग्रंथ वाचलेत आणि सर्वांनी मुलीच्या लग्नाचं वय लहान असावं असंच सांगितलं आहे. आणि आपल्या अश्वमेध यज्ञात तर याहूनही भयावह गोष्टी आहेत. आपल्या धर्मात ज्या चांगल्या गोष्टी आहेत विवेकानंद म्हणतात त्याचा आदर केला पाहिजे, पण ज्या गोष्टी वाईट आहेत त्या वाईट आहेत असं सांगून त्याचा ठामपणे विरोध करण्याची ही वेळ आलेली आहे. विवेकानंद या प्रश्नात किती पुढे गेले आहेत. विवेकानंदांची 700-800 पत्रं आहेत, त्यातलं फक्त एक पत्र आहे 23 डिसेंबर 1895 विवेकानंदांनी सारसानंदांना लिहिलं आहे. आणि विवेकानंद लिहितात, एखाद्या कोवळ्या मुलीचा, एखाद्या वृद्ध माणसाशी विवाह करणाऱ्या माणसाचा मी सगळं काही विसरून खून करू शकेन. विवेकानंदांची स्त्री प्रश्नाची मांडणी अधिक भेदक आहे. ते शशीला विचारतात की अरे, काही लोक म्हणतात स्त्री पुरुष हे एकाच रथाचे, संसार रथाचे 2 चाकं आहेत. आपण किती खोटं बोलणार आहोत. एक चाक निखळलं तर दुसरं लावता येतं. या समाजाला सांगितलं पाहिजे स्त्री पुरुष हे एकाच पक्षाचे 2 पंख आहेत. ते 2 पंख जोपर्यंत समतोल नसतील तोपर्यंत घर, परिवार, कुटुंब, देश, मानवी संस्कार उभाच राहू शकणार नाही. विवेकानंद अमेरिकेत पोचलेत. सर्व धर्म परिषदेत आमंत्रण नसताना आलेत म्हणून त्यांची खिल्ली उडवली जाते. पण त्यावेळी विवेकानंद पहिलं पत्र काय लिहित आहेत? अमेरिका संपन्न आहे, समृद्ध आहे, श्रीमंत आहे, कारण अमेरिकेतल्या स्त्रिया मुक्त आहेत. जीवनाच्या सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून ते उभ्या आहेत. शब्द विवेकानंदांचा आहे, त्या साक्षात जगदंबा आहेत. आणि पुढे म्हणतात, मृत्यूपूर्वी अशा 1000 स्त्रिया मी भारतात निर्माण केल्या तर मी सुखाने मरीन. आणि या आयुष्यात हे शक्य नाही म्हटल्यावर त्यांनी भगिनी निवेदिताला पत्र पाठवलं आहे की प्रिय भगिनी, समाजातले स्त्रियांचे प्रश्न खरे प्रश्न आहेत, पण स्त्रियांच्यात जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांची उत्तरं शोधत त्याची मांडणी करत ती प्रत्यक्ष कार्यान्वित करायचं काम फक्त स्त्रीच करेल. अशा स्त्रिया भारतात निर्माण करायला मी आज अयशस्वी ठरतो आहे. आणि म्हणून आज मी त्या अमेरिकेकडून उसण्या मागतो आहे. शब्द विवेकानंदांचा आहे. त्यामुळे तू आणि ख्रिस्तींनी इथं येऊन हे काम करा. भारतात स्त्रियांची काय भयान स्थिती आहे हे विवेकानंदांनी एका पत्रात लिहिलं आहे. विवेकानंद म्हणतात, भारतात आम्ही स्त्रियांना भार वाहणारा पशु आणि संतती निर्माण करणारी दासी म्हणून आज वापरतो आहे. हे या समाजाला कधी कळेल का? विवेकानंद अमेरिकेत गेले आहेत. अमेरिकेतल्या स्त्रियांच्या व्यवहार ज्ञानावर त्यांचा विलक्षण विश्वास आहे, किंवा एकूणच स्त्रियांच्या व्यवहार ज्ञानावर त्यांचा विलक्षण विश्वास आहे. सर्व धर्म परिषदेबद्दल त्यांना आमंत्रण नाही आहे, पण त्या आधी ते लिहित आहेत, काही काळाने मी सर्व धर्म परिषदेत उभा असेन, पण कोणत्याही चांगल्या वक्त्याच्या दृष्टीने त्याचा वेश महत्त्वाचा असतो. इथे आल्यापासून मी वेश बदलून बघतो आहे. काही वेळा रस्त्यावर चेष्टा करत मुलं माझ्या मागे लागतात. काही वेळा सभागृहात माझ्या भाषणापेक्षा माझ्या पोशाखाचीच चर्चा होते. पण माझ्या भाषणाला येणाऱ्या अमेरिकेतल्या स्त्रिया सांगतायत, स्वामी सर्व धर्म परिषद उभे राहाल त्यावेळी एक रुबाबदार फेटा आणखीन झगा घाला. विवेकानंदांचा सर्व धर्म परिषदेतला पोशाख अमेरिकेतल्या स्त्रियांनी ठरवला आहे आणि त्याचे पैसेही अमेरिकेतल्या स्त्रियांनी दिलेत. आणि म्हणून वीरा करंदीकर विश्वमानव विवेकानंद या पुस्तकात त्यांना विश्वमानव म्हणतात. स्त्री प्रश्नाबद्दलची विवेकानंदांची मांडणी आणखीन मोकळी आहे. ज्यावेळी अखंडानंद अनाथ बालकाश्रम सुरू करत होते त्यावेळी विवेकानंदांनी त्यांना लिहिलं 10 ऑक्टोबर 1897
की अरे मुलांच्यासाठी पाहिजेच, पण खरं अनाथ मुलींच्यासाठी अनाथाश्रम पाहिजे. अडचण एकच आहे, या अनाथाश्रमाची काळजी घेण्यासाठी एखाद्या खेड्यात जा आणि वृद्ध विधवा जिचं गावात चांगलं नाव आहे तिला त्याचा प्रमुख म्हणून आणा. हा माणूस सर्व दृष्टीने विचार करतो आहे. विवेकानंदांचं आणखी एक हे आहे, रजस्वलेनी मंदिरात जावं का जाऊ नये याबद्दल शबरीमालाला जी चर्चा होते त्या विवेकानंदाने त्या प्रश्नाला विवेकानंदाने 23 ऑगस्ट 1896च्या पत्रात उत्तर दिलं आहे. 23 ऑगस्ट 1896 विवेकानंद अमेरिकेतून शशीला म्हणजे रामकृष्णानंदाला कळवत आहेत, मी असं ऐकतो की दक्षिणेश्वरच्या मंदिरात वेश्यांना प्रवेश दिला जात नाही. अरे मंदिर जर वेश्येसाठी नसेल तर ते कुणासाठी आहे? ती आपली सर्वात पददलित बहीण आहे. तिचं शारीरिक मानसिक आर्थिक सर्व प्रकारचं शोषण होत आहे. मंदिराची सर्वाधिक गरज आज कोणाला असेल तर वेश्येच आहे. ही दरवाजे वेश्येसाठी खुले झाले पाहिजेत. आणि पुढे लिहितात, आपली अडचण एकच आहे, मंदिरात आल्यावरही अमुक एक स्त्री रजस्वाला असेल, अमुक एक स्त्री वेश्या असेल, अमुक एक माणूस गरीब असेल, अमुक एक माणूस दलित असेल, असे विचार ज्यांच्या मनात येतात. आणि पुढे कंसात लिहितात, ज्यांना आज आपण सभ्य स्त्री पुरुष म्हणतो त्यांची या देशात फार मोठी संख्या आहे. ते तिथे येऊन त्यांना त्रास देतील. त्यामुळे तिथे राहून ते लोक त्यांना त्रास देत नाही ते पहा. आणि ते जमत नसेल तर मंदिराला टाळं ठोकून मोकळे व्हा. विवेकानंदांची स्त्री प्रश्नाबद्दलची मांडणी एवढी भेदक आणि एवढी नेमकी. आरक्षण आणि जाती व्यवस्था किंवा हिंदू मुस्लिम प्रश्न या संबंधित थोडा तपशील सांगा. दोन्ही प्रश्नाबद्दल थोडा तपशील सांगणं खरं आहे नाही कठीण आहे, कारण प्रत्येक एकेका याचा होतो. पण विवेकानंद कुंभकोणमला आलेत. विवेकानंदांचा अल्मोरा कोलंबो तो अल्मोरा असा विजय रथयात्रा आहे आणि कुंभकोणमला विवेकानंदांचं भाषण आहे. कुंभकोणम हा मद्रासमधल्या सनातनी ब्राह्मणांचा बालेकिल्ला आणि विवेकानंद सनातनी ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात भाषण द्यायला उभे आहेत. आणि विवेकानंद सांगतायत, ब्रह्मवृंद हो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्यू घंटा वाजवायला मी इथे उभा आहे. आपण जर सुखाने मेलो तर आपण मरू, नाहीतर आपण कुजू आणि समाजाला त्रास होईल. तो होऊ नये असं वाटत असेल तर मी तुम्हाला एक मार्ग सुचवतो. आपण असं सांगितलं पाहिजे की आम्ही उच्चवर्णीय आहोत, आम्ही अर्थार्जनाची एकही नोकरी करणार नाही, ती आपण दलितांच्यासाठी ठेवून मोकळं होऊया. पण हा दार्शनिक इथे थांबत नाही. तो म्हणतो त्यांना आरक्षण देऊन काही उपयोग नाही आहे. आपण त्यांना 5000 वर्ष शिक्षण दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला 1 शिक्षक लागत असेल तर त्यांना 7 शिक्षक लागतील. त्यांच्या 7 पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय आपल्याला करावी लागेल. त्यावेळच्या कुजबूज आघाडीत यावर चर्चा झाली असणार. त्यामुळे विवेकानंदांनी त्याच वर्षी राखालला पत्र लिहिलं आहे. काही जण म्हणतात की निसर्गातच समता नाही, तर ती समता आणण्याचा प्रयत्न तुम्ही का करताय? आपण त्यांना सांगितलं पाहिजे, निसर्गात जर समता नसेल तर ते आणण्यासाठी निसर्गाने आम्हाला जन्माला घातलं आहे. माझ्या भाषणात एकच चूक झाली. मी म्हटलं 7 पट अधिक चांगलं शिक्षण लागेल. भारतात हिंडल्यावर माझ्या लक्षात आलं त्यांच्यासाठी 10 पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करावी लागेल. पण हे सांगणारे विवेकानंद ब्राह्मणेतर वाद खेळत नाही आहेत. विवेकानंद शिवधर्माच्याही जवळ जात नाहीत. आपले महापराक्रमी पूर्वज तामिळ या लेखात ते म्हणतात, समाजाच्या सर्व थरात नेतृत्व देऊन आज ब्राह्मण तरुण उभे आहेत. ते ब्राह्मण आहे त्याचं कारण नव्हे, त्यांना 5000 वर्ष शिक्षण मिळालं हे त्याचं कारण आहे. आपण ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण करत नाही आहे. आपल्याला जाती अंताची लढाई लढायची आहे आणि ही लढाई विवेकानंद अनेक पातळीवर लढतात. आपल्याला माहिती आहे की राजर्षी शाहू महाराजांनाही त्यांच्या राजधानीत वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळी वसतिगृह ठेवायला लागायची. त्याच्या आधी विवेकानंद अखंडानंदांना सांगतायत, आपल्या मठात ब्राह्मणांच्याबरोबर भंग्यांची मुलंही राहतील, त्यांना एकत्र राहावं लागेल.
त्यांना एकत्र जेवावं लागेल, त्यांच्या जेवणाच्या सवयी वेगळ्या आहेत, त्यांना जेवण वेगळं द्या आणि वेगवेगळ्या अशा काही सामाजिक गोष्टी सुधारा. आपल्याला आयुष्यात फार काही जमलं नाही हे कळल्यावर विवेकानंदांनी निवेदिताला जे पत्र लिहिलं आहे त्यात त्याने दिलं आहे, पण मी आयुष्यात एक गोष्ट केली आहे. आज माझ्या आश्रमातून कॉलऱ्याने आजारी पडलेल्या भंग्यांची सेवा करायला ब्राह्मण तरुण मी बाहेर पाठवू शकलो आहे. विवेकानंदांनी आणखीन एके ठिकाणी सांगितलं आहे की काही जण म्हणतात की जाती व्यवस्था नाहीशी झाली तर समाजरचनाच नाहीशी होईल. विवेकानंद म्हणतात विशेषाधिकार जपणारे ब्राह्मण सर्व धर्मात आहेत. ब्राह्मण म्हणजे आपले विशेषाधिकार जपणं, आणि विवेकानंद म्हणतात नीतीचं आणि सर्व धर्मांचं मूलतत्व एक आहे की आपण विशेषाधिकार नाहीसे केले पाहिजेत. आणि या प्रश्नाची विवेकानंद अधिक भेदक मांडणी करतात. ब्रुकलिन स्टडी सर्कलमध्ये त्यांनी जे भाषण दिलं, जे विवेकानंद ग्रंथालयाच्या 9व्या खंडात पृष्ठ 333वर येतं, विवेकानंद म्हणतात या देशातली जाती व्यवस्था मोडायची असेल तर या देशातली आर्थिक घडी तुम्हाला नाहीशी करावी लागेल. डॉक्टर, साधारणतः आपल्याला असं दिसतं की लोकोत्तर पुरुष जे असतात किंवा विचारवंत, ते सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना त्यांची काही स्ट्रॅटेजी असते. डावपेच हा शब्द वापरायचा की नाही मला प्रश्न पडला, पण एक स्ट्रॅटेजी. हां, रणनीती, एक स्ट्रॅटेजी. हां, नाही 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 मीच विसरलो होतो. 3 मुद्दे होते आपले. हिंदू मुसलमान, तुम्ही 2 प्रश्न घेतले, स्त्रियांचा प्रश्न, आरक्षण, जाती व्यवस्था आणि हिंदू मुसलमान प्रश्न. तो विचारल्यानंतर मी पुढचा प्रश्न विचारतो. हिंदू मुसलमान. विवेकानंद या देशातले पहिले दार्शनिक आहेत ज्यांनी सांगितलं की या देशातली धर्मांतरं ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत. ते आपले अभागी भाऊ आहेत. विवेकानंदांची 2 महत्त्वाची पत्रं आहेत याबाबत. एक पत्र 20 सप्टेंबर 1892चं आहे, म्हणजे सर्वधर्म परिषदेच्या 1 वर्ष आधी. ते त्यांनी पंडित हरिलाल शर्मा यांना लिहिलं आहे. एक पत्र सर्वधर्म परिषदेनंतर नोव्हेंबर 1894मध्ये त्यांनी बिहारीलाल देसाईंना लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, अरे या त्रावणकोर कोचीन प्रांतात जिथे ब्राह्मणांचा अत्याचार सर्वाधिक आहे, सर्व संपत्ती ब्राह्मणांच्या हातात आहे आणि राजघराण्यातल्या स्त्रियासुद्धा ब्राह्मणांची उपपत्नी होण्यात हे मानते, त्या त्रावणकोर कोचीनमध्ये 40% माणसं ख्रिश्चन झाली तर आपण कोणाला दोष देणार आहोत. आणि हेच ते बंगालबद्दल विचारत आहेत. ते दुसऱ्या पद्धत म्हणतात, माझ्या बंगालमध्ये एवढे हिंदू मुसलमान का झाले? शब्द विवेकानंदांचा आहे. ते तलवारीच्या जोरावर झाले असं म्हणणं हे महामूर्खपणाचेच आहे. हा शब्द त्यांचा आहे. ते म्हणतात, अरे ते मुसलमान झाले हिंदू जमीनदार आणि हिंदू ब्राह्मणांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी, स्वायत्ततेसाठी. खरं पाहता हे रामदासांनाही समजलं आहे. रामदास दासभरत म्हणतायत, कित्येक दावलं मलकास जाती, कित्येक पिरासच कुजती, कित्येक तुरुक होती आपुल्या इच्छेने. आपल्या इच्छेने माणसं तुरुक होत आहेत याचीही विवेकानंदांना जाणीव आहे, रामदासांनाही आहे. पण ते आपण जी जातीव्यवस्था निर्माण केली त्यामुळे होत आहेत हे विवेकानंद सांगतात. पण विवेकानंद याच्या पुढे जातात. विवेकानंदाने 30 मार्च 1894ला केरळचा धर्मगुरू रेव्हरंड आर ह्यूमला पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, तू माझ्या हिंदूनं केरळमध्ये कॅथॉलिक केलंस याचं मला दुःख नाही आहे, आणि तू त्यांना कॅथॉलिक केलंस याचं तुलाही सुख नाही आहे. कारण तू त्यांना कॅथॉलिक केलं नाहीस, तू त्यांना आपापल्या जातीत कॅथॉलिक केलं आहेस. धर्म बदलू नये, या देशातली जात नाही, हे या देशासमोरचं सर्वात प्रमुख असं कारण आहे. हे सांगत असताना विवेकानंद सांगतायत की या देशात हिंदू मुसलमान सहकार्याची, समन्वयाची एक प्रक्रिया सुरू झाली आहे. विवेकानंदांनी 10 जून 1898ला सरफराज मोहम्मद हुसेनला पत्र लिहिलं आहे.
विवेकानंद त्या पत्रात म्हणतात, आमच्या वेदातले सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला आहे तो इस्लामनीच. आम्ही समता व्यवहारातली इस्लामकडून शिकतो आहे, पण हे आदानप्रदान आहे. विवेकानंदांनी अमेरिकेत बोस्टन इथे 20th सेंचुरी हॉलमध्ये जे भाषण दिलं त्या भाषणात विवेकानंद सांगतात, भारतातल्या इस्लामवर वेदांतातल्या उदारमतवादाचा परिणाम झालेला आहे. तो सहिष्णू आहे आणि या देशातल्या आणि बाहेरच्या देशातल्या धार्मिक शक्तींनी जर आम्हाला डिवसलं नाही तर या देशात हिंदू मुसलमान सुखाने राहतील. हे करताना दोन अडचणी आहेत. आपल्या मनावर असं एक बिंबवलं गेलं आहे की मुसलमान राजवट वाईट होती. विवेकानंदांनी भारताचा ऐतिहासिक क्रमविकास म्हणून जो निबंध लिहिला आहे त्यात ते म्हणतात, मोगलांच्या दरबारात जे बौद्धिक वैभव होतं त्याचा अंशमात्रसुद्धा पुण्याच्या आणि लाहोरच्या दरबारात नव्हता. हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि भारताचा भावी काळ या आपल्या निबंधात ते सांगतात, कोणतीही राजवट पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगली नसते. मुसलमान राजवटीचं योगदान हे आहे की गरिबांची आणि दलितांची स्थिती सुधारली आणि विशेषाधिकार संपले. आणि विशेषाधिकार संपले हे रामदासही सांगतात. रामदास म्हणतात, राज्य गेले म्लेंच क्षेत्री, गुरुत्व गेले कुपात्री, आपण अरत्री ना परत्री, काहीच नाही. विवेकानंद हिंदू मुसलमान प्रश्नाची मांडणी अतिशय भेदकपणे करतात. विवेकानंदांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे, ज्यावेळी विवेकानंदांचा एक मठ अतिशय आर्थिक अडचणीत होता आणि त्यावेळी फार मोठी मदत आली, फक्त अट एवढीच की हे मुसलमानांना द्यायचं नाही. विवेकानंदांनी ते नाकारलं. विवेकानंदांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यांच्या अंगात ताप असताना अंबालात हिंदू मुसलमान दंगल झाली. विवेकानंद तिथे गेले, ती दंगल त्यांनी संपवली आणि तिथे हिंदू मुसलमान यांच्यासाठी जी एकत्रित शाळा होती त्याला त्यांनी भेट दिली. तुम्ही जर ख्रिस्तीन आणि भगिनी निवेदिता यांची जर पुस्तकं वाचलीत, आम्हाला कळलेले आमचे गुरु, त्यात भगिनी निवेदिता म्हणतात, हा माणूस इस्लामी राजवटीचं एवढं कौतुक करायचा आणि एकदा हा म्हणाला, आपण जर शहाजहानला म्हटलं की तू परदेशी आहे तर त्याच्या कदाचित याच्यातसुद्धा थरकाप होऊन ती भूमी फुटेल. हे लोक आपलेच आहेत. हे विवेकानंदांनी ख्रिस्तीन आणि भगिनी निवेदितानंही अनेकदा सांगितलं आहे. ते त्यांच्या पुस्तकातही आहे. मी मगाशी असं विचारत होतो की लोकोत्तर पुरुष जे असतात ते त्यांच्या कृतीमध्ये, कार्यक्रमामध्ये, नियोजनामध्ये काही स्ट्रॅटेजी आखत असतात. म्हणजे आपण महात्मा गांधी वाचले किंवा बाबासाहेब आंबेडकर वाचले तर हे आपल्या लक्षात येतं. मला प्रश्न असा पडला आहे की विवेकानंदांची स्ट्रॅटेजी नेमकी काय होती? तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. विवेकानंदांनी 1894मध्येच जे पत्र लिहिलं, 19 नोव्हेंबर 1894 असिंगा पेरुमलला, त्यात त्यांनी दिलं आहे, बुद्धदेवापासून राजा राममोहन रॉयपर्यंत सर्व समाजसुधारकांचे आणि धर्मसुधारकांचे प्रयत्न फसले कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल. कारण विज्ञान कितीही श्रेष्ठ असलं, कितीही बरोबर असलं तरी विज्ञान माणसाचं शाश्वत अस्तित्व नाकारतं. विज्ञान एवढंच सांगतं की जन्माला येण्यापूर्वी तू माती किंवा मातीतून बनलेलं एक रसायन होतास आणि मृत्यूनंतर तू माती बनून कायमचा नाहीसा होणार आहेस. हे खरं का खोटं हा मुद्दा वेगळा ठेवा, परंतु 99% माणसं हे स्वीकारू शकत नाहीत. माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात आणि म्हणून ते माणसाला हवे असतात. त्यामुळे धर्माचा आधार घेऊन तुम्हाला धर्मातल्या अपप्रवृत्तीविरुद्ध लढावं लागेल. विवेकानंदांच्या आधी हे आपल्या निकरपात आपल्या तुकारामाने केलं. तुकारामांना माहिती आहे की वेदात अनेक वाईट गोष्टी आहेत, पण तुकाराम वेदाचं कौतुक करतात. आणि तुकाराम सांगतात, वेदा निंदितो चांडाळ, दुष्ट सुतके या खळ, वेदाची जो निंदा करी, मातेची तो थाने फाडी.
आणि हे झाल्यावर समोरच्या ब्रह्मवृंदाला सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हासाठी ठावे, येरांनी व्हावा भार माथा. मी सांगतोय तो वेदाचा अर्थ आहे, तू सांगतोयस तो चुकीचा आहे. आणि विवेकानंद हेच करतायत. आपल्याला माहिती आहे की राजर्षी शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण 1899च्या चातुर्मासात झालं. त्याच्या 10 वर्षाआधी 7 ऑगस्ट 1889 विवेकानंद फक्त 26 वर्षाचे आहेत. वराहनगर मठातला विदिशानंद एवढीच त्यांची ओळख आहे. आणि हा विदिशानंद पूज्यपादांना पत्र पाठवून सांगतोय, माझ्या वेदांनी स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही असं कुठेच म्हटलेलं नाही. ती नंतर शंकराने आणि व्यासाने केलेली खेळी आहे. हिंडत असताना विवेकानंद जेव्हा परिव्राजक भटका संन्यासी म्हणून हिंडतायत, त्यावेळी विवेकानंद अधिक कठीण किंवा वाईट भाषा वापरत आहेत. सर्व धर्म परिषदेच्या 1 वर्ष आधी 22 ऑगस्ट 1892 विवेकानंदांनी जी भाषा वापरली आहे ती ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर यांनी कोणीच वापरलेली नाही. 22 ऑगस्ट 1892च्या पत्रात विवेकानंद म्हणतात, ज्यांच्या 400 पिढ्यांनी वेद ही काय चीज आहे हे पाहिलेलं नाही, ते पुरोहित आज या देशाला वेद शिकवत आहेत. आणि पुढे म्हणतात, देवा ब्राह्मणांच्या रूपाने आज माझ्या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांच्यापासून माझ्या देशाचं रक्षण कर. पण ही स्ट्रॅटेजी विवेकानंदांची कशी आहे ते नीटपणे समजावून घ्या. विवेकानंद अमेरिकेत आहेत, विवेकानंद लंडनमध्ये आहेत. आणि विवेकानंदांचं लंडनमध्ये भाषण आहे 1896ला. आणि त्या भाषणाला विवेकानंदांचा 9 नंबरचा भाऊ, ज्याला आपण ज्यांचं नाव महेंद्रनाथ गेलेले आहेत. ज्यावेळी विवेकानंदांनी 1890ला कलकत्ता सोडला, त्यानंतर 6 वर्षांनी ते विवेकानंदांना भेटत आहेत. विवेकानंदांचं सकाळचं भाषण संपलं आहे. विवेकानंद खुर्चीत आराम करत आहेत आणि समोर महेंद्रनाथ बसले आहेत. आणि त्यावेळी काय झालं, त्या महेंद्रनाथाने लंडनैर स्वामी विवेकानंद या आपल्या पुस्तकात दिलं आहे. ते म्हणतात, माझा भाऊ दमला होता, त्याची डुलकी लागली होती, त्याचे डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, भाऊ मला ओळखलंस का? मी सेंट पॉलप्रमाणे धर्माचं वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. धर्मवेडासारखा मानवी होणारा बसरात भयावह रोग नाही. आणि 10 जून 1898च्या पत्रात विवेकानंदांनी म्हटलं आहे, मला काय करायचं आहे? जिथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचं आहे. पण हे काम आपल्याला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावं लागेल. अमेरिकेत भाषण देताना त्यांनी एकदा सांगितलं की या देशात तुम्हाला राजकारणावर बोलायचं असेल तरीसुद्धा धर्माचा आधार घेऊनच धर्माचा आधार घेऊनच बोलावं लागेल. या देशात कोणतीही सामाजिक क्रांती तुम्हाला धर्माचा आधार घेऊन करावा लागेल. आणि म्हणून ज्योतिबा फुले आपल्याला सत्यधर्म देतात, धर्म नाकारायला सांगत नाही. साधारणतः असं दिसतं की लोकोत्तर पुरुष जे असतात त्याचं मूल्यमापन करताना असं म्हटलं जातं की यांची विचारप्रणाली कोणत्या स्वरूपाची होती किंवा इझमच्या संदर्भात काही मांडणी केली जाते. तुम्ही असं म्हटलं आहे की स्वामी विवेकानंद समाजवादी होते, म्हणजे काय नेमकं? नाही, स्वामी विवेकानंद समाजवादी होते असं मी म्हटलेलं नाही, विवेकानंदांनी म्हटलं आहे. मी समाजवादी आहे म्हणून विवेकानंदांनी समाजवादी व्हायचं काहीही कारण नाही आहे. ते समाजवादी नसले तरी मी समाजवादी असेन. पण विवेकानंद धर्माबद्दल किंवा समाजवादाबद्दल किंवा राज्यघटनेबद्दल 19 नोव्हेंबर 1894च्या पत्रात प्रथम बोलले. त्यावेळी विवेकानंद म्हणतात, काही म्हणतात की आम्हाला राज्य द्या ब्रिटिशांना, अर्थात ते काँग्रेसबद्दल म्हणत आहेत. ते म्हणतात असं मागून कधी राज्य मिळेल का? आणि पुढे म्हणतात, समजा इंग्रजांनी आपल्याला राज्य दिलं आणि ते निघून गेले तर काय होईल? ज्यांच्या हातात राज्य येईल ते इतरांना गुलामासारखे वापरतील.
या देशात हजारो वर्षे हेच होत आलं आहे. गुलामांना राज्य हवं असतं इतरांना गुलाम बनवण्यासाठी, आणि त्या प्रक्रियेत पुन्हा स्वतः गुलाम होण्यासाठी आपण नवी रचना शोधतो आहे. या रचनेत समाजवाद येतो का? विवेकानंदांनी 23 जून 1894ला म्हैसूरच्या महाराजांना पत्र पाठवलं आहे अमेरिकेतून. त्यात ते म्हणतात की अमेरिकन लोक आमच्या जातीव्यवस्थेला हसतात, पण जातीव्यवस्थेपेक्षाही वाईट अशी अर्थगत जातीव्यवस्था अमेरिकेत आहे, आणि अर्थगत जातीव्यवस्था मानणारा माणूस कदाचित समाजवादी असू शकतो. विवेकानंदांनी 1895मध्ये शशीला ओळींनी 2 पत्रं पाठवलीत. एका पत्रात त्यांनी लिहिलं आहे की रामकृष्ण परमहंसांनी आपल्याला सांगितलं की ते जेव्हा जन्माला आले तेव्हा स्त्री पुरुष, चांडाळ ब्राह्मण, हिंदू मुसलमान ख्रिश्चन, गरीब श्रीमंत हे भेद संपले आहेत. आणि दुसऱ्या पत्रात म्हणतात, मी गौतम बुद्धांना सर्वाधिक मानतो, कारण हा दार्शनिक आहे ज्यांनी प्रथम सांगितलं की या देशाच्या अवनतीचं कारण जातीव्यवस्था हे आहे. पण विवेकानंद पुढे म्हणतात, जातीव्यवस्था म्हणजे केवळ जन्मगत जातीव्यवस्था नव्हे, तर ज्ञानगत, कर्मगत आणि अर्थगत या साऱ्या जातीव्यवस्था वाईट आहेत, आणि या जातीव्यवस्था वाईट आहेत असं म्हणणारा माणूस समाजवादी असू शकतो. विवेकानंदाने 1896ला 1 नोव्हेंबर 1896 पत्र सविस्तर आहे, मोठं आहे, वाचा. त्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे, प्रिय मेरी, मी समाजवादी आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे, पण समाजवादी परिपूर्ण रचना आहे असं मी मानत नाही, पण आत्तापर्यंत मानवी समाजाने ज्या रचना स्वीकारल्या त्यात ती सर्वाधिक चांगली आहे, आणि म्हणून आपण ती स्वीकारून त्यातले दोष दूर केले पाहिजेत. पण माणूस समाजवादी आहे म्हणून तो समाजवादी होऊ शकत नाही. मार्क्सने एक सांगितलं आहे की कोणत्याही परिवर्तनाची सुरुवात, कोणत्याही चिकित्सेची सुरुवात धर्मचिकित्सेपासून होते. आणि तुम्ही जर धर्मचिकित्सा केलीत तर लोक तुम्हाला, भॅड लोक पाठीमागून गोळी घालून मारून टाकतात, किंवा लागूनसारखा माणूस जरी ज्येष्ठ सर्मकट म्हणाला की देवाला रिटायर करा, तर लागूनच रिटायर व्हायची वेळ येते. पण लागूनही देवाला रिटायर करा म्हणायच्या 100 वर्ष आधी, नक्की तारीख 27 एप्रिल 1896, म्हणजे मी समाजवादी आहे सांगायच्या 6 महिने 3 दिवस आधी विवेकानंद आलम बाजार मठातल्या आपल्या शिष्यांना पत्र पाठवत आहेत आणि त्यांना सांगतायत, आपले देव आता जुने झालेत, आपल्याला नवा देव, नवा धर्म आणि नवा वेद हवा आहे, कारण आपल्याला नवा देश घडवायचा आहे. आणि त्यानंतर 9 सप्टेंबर 1895ला विवेकानंदाने त्यांचा लाडका शिष्य अळसिंगा पेरुमलला पत्र पाठवलं आहे. समाजवादी माणूस या देशात काम करत असतोच, पण तो साऱ्या जगाचा असतो. विवेकानंदाने त्या पत्रात लिहिलं आहे, मी भारताचा आहे हा खोटा अभिमान माझ्या मनात नाही, मी साऱ्या जगाचा आहे. आणि पुढे म्हणतात, शब्द त्यांचे आहेत, जात्यंध, धर्मबोळ्या, निर्दय, दांभिक, नास्तिक, भेकड, हिंदूंच्यापैकी एक बनून जगावं आणि मरावं म्हणून मी जन्माला आलेलो नाही. हा हिंदू धर्म जर तुम्ही बदलणार असाल तर मी हिंदू आहे, नाहीतर जात्यंध, धर्मबोळ्या, निर्दय, दांभिक, नास्तिक, भेकड, 5ही शब्द विवेकानंदांच्या 9 सप्टेंबर 1895च्या पत्रातले आहेत. असा हिंदू म्हणून मला जगायचं नाही. पण विवेकानंद समाजवादाची आणखीन मोठी मांडणी करतात. विवेकानंद अमेरिकेतून परत आल्यावर त्यांनी जी पहिली भाषणं दिली ती फेब्रुवारी 1897च्या हिंदूमध्ये आहेत, आणि त्याचा काही गोषवारा विवेकानंद ग्रंथावलीच्या 7व्या खंडात पृष्ठ 29वर येतो. विवेकानंद त्यात म्हणतात, सर्व समाजवादी रचनांना आपल्याला अध्यात्माची जोड द्यावी लागेल, कारण अध्यात्म ही मानवी मनाची एक गरज आहे. रशिया कोसळण्यामागचं तेही एक कारण असू शकेल. डॉक्टर, जवळजवळ 1 तास आपण स्वामी विवेकानंद या विषयावर बोलतो आहोत. सगळं ते काळजीपूर्वक ऐकतोय, सगळे ऐकतायत. तरी मला असा प्रश्न पडला आहे की विवेकानंदांना नक्की काय करायचं होतं, कसं करायचं होतं
आणि त्यांना जे काही करायचं होतं ते किती जमलं. भारतातली मुख्य समस्या त्यांना वाटते, मला वाटतं का विवेकानंदांना वाटते ती बघा, ती मी आत्तापर्यंत सांगत आलो आहे. तर विवेकानंदांना काय करायचं हे विवेकानंदांनी फार स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ते आपण वाचत नाही आणि आपल्या मनात जे आहे तेच विवेकानंदांना सांगायचं आहे असं आपण म्हणतो. सर्वधर्म परिषदेनंतर लगेच 4 महिन्यांनी त्यांनी जे पत्र लिहिलं आहे 30 डिसेंबर 1893 आपला हरिपद मित्राला, त्यात त्यांनी दिलं आहे की मी काही या देशात धर्म सांगायला किंवा नाव मिळवायला किंवा कुतूहल म्हणून आलेलो नाही, तर माझ्या मनात माझ्या देशाबद्दल ज्या रचना आहेत त्या रचनेसाठी मला मदत करणारे काही लोक किंवा काही रचना मला मिळतील का हे मी शोधतो आहे. या रचना काय आहे ते विवेकानंदांनी 4 पत्रात स्पष्टपणे दिलेलं आहे. फार विस्तृत पत्र आहेत. ज्यांना ती वाचायची असतील त्यांना मी त्याच्या तारखा देतो. पहिलं पत्र ते ही लगेच सर्वधर्म परिषदेनंतर 4-6 महिन्यात लिहिलेली आहेत. पहिलं पत्र 18 मार्च 1894 त्याने शशीला लिहिलेलं आहे. दुसरं 28 मे 1894 अळसिंगा पेरुमलला लिहिलेलं आहे. तिसरं 20 जून 1894 हरिदास बिहारीलाल देसाई म्हणजे दिवाणजींना लिहिलं आहे. आणि चौथं पत्र 24 जून 1894 म्हैसूरच्या महाराजांना लिहिलं आहे. विवेकानंद म्हणतात आम्ही एवढे संन्यासी आहोत आणि भारतभर धर्म सांगत हिंडत असतो. माणसाला कधी भुकेल्या पोटी तुम्ही धर्म सांगू शकता का? या देशातली 1/4 माणसं भुकेने तडफडून मरतायत. विवेकानंद म्हणतात आपली खेडी गरीब आहेत, दरिद्री आहेत, पण सबंध जगातली संपत्ती लुटून आणून आपण एखाद्या खेड्यात ओतली तरी 1 वर्षांनी ते खेडं पुन्हाच गरीब होईल. आपल्याला सुरुवात खेड्यांच्यापासून करावी लागेल. आपल्याला खेडी पुन्हा उभी करावी लागतील. विवेकानंद म्हैसूरच्या राजाला सांगतात मी सांगतो म्हणून तू शाळा काढशील. खेत्रीच्या महाराजांनीही काढलीत. त्या शाळेत सर्व धर्माची मुलं येतील, सर्व जातीची मुलं येतील, पण खेड्यापाड्यातली मुलं शाळेत येतील का? माणसाला शेतकऱ्याला शेतात जायचं आहे, त्याच्या मुलांना गुरं लागायचीत आणि त्यांच्या बायका घरात राबतायत. माझ्यासमोर एक रचना आहे. मला प्रत्येक खेड्यात 2 संन्यासी ठेवायचे आहेत. या देशात एक गोष्ट चांगली आहे, माणसाच्या अंगावर जेव्हा भगवं वस्त्र असतं तेव्हा माणसं उपाशी राहतात पण तुम्हाला अन्न देतात. त्या माणसांच्या जवळ वेद, कुराण आणि बायबल असेल. ती माणसं संध्याकाळी गावाच्या पारावर बसतील, गावात येणाऱ्या लोकांना धर्म समजावून देतील. पण त्या माझ्या संन्यासांच्या जवळ पृथ्वीचा गोल असेल. ते संपूर्ण इतिहास भूगोलाच्या माध्यमातून समजावून देतील. त्यांच्याजवळ लोहचुंबक असेल, त्यांच्याजवळ विज्ञानातले प्रयोग आणि रासायनिक क्रिया असतील आणि त्यांच्याजवळ प्रकाशचित्र असतील. असं करून आपण हा देश जर उभा केला तर माणसं खेड्यापाड्यातली सक्षम बनतील. ते निसर्ग आणि विज्ञान वाचायला शिकतील. असा देश आपण उभा करू शकू. या कामासाठी 10,000 संन्यासी मला भारतात मिळतील, पण भारतातला श्रीमंत एक दमडीही देणार नाही. मी अमेरिकेत आलो आहे, भाषणं देतो आहे, भाषणं देऊन पैसे मिळवीन आणि हे काम करीन. ही विवेकानंदांच्या मनातली त्यावेळची रचना आहे. पण अमेरिकेतली भाषणं हा इव्हेंट मॅनेजमेंट आहे. विवेकानंदांना किती फसवलं गेलं, विवेकानंदांना किती कमी पैसे मिळाले ते विवेकानंदांनी लिहिलेलं आहे. की विवेकानंदांचं जे अतिशय क्लेशदायक असं पत्र आहे, मृत्यूपूर्वी 2 वर्ष आधी लिहिलेलं, 17 जून 1900, त्यात ते लिहितात आज भाषण हे केवळ माझ्या उपजीविकेचं साधन उरलं आहे. आणि विवेकानंद ज्या देशात काम करतायत तो देश कसा आहे? मी मगाशी तुम्हाला एक पत्र सांगितलं. विवेकानंदांनी 23 ऑगस्ट 1896 अमेरिकेतून शशीला सांगितलं आहे की दक्षिणेश्वरच्या मंदिरांचे दरवाजे वेश्येसाठी उघडे करा. हे विवेकानंद अमेरिकेतून लिहित आहेत. विवेकानंद भारतात हिंडलेत. विवेकानंदातली सनातन संस्कृती काय आहे कळलेलं नाही. विवेकानंद भारतात आलेत. फक्त 1.5 वर्ष झाले. नक्की तारीख 27 फेब्रुवारी 1898.
विवेकानंद दक्षिणेश्वरच्या मंदिरात चाललेत, कारण त्या दिवशी रामकृष्णांचा जन्मोत्सव आहे आणि तो साजरा करायला त्यांच्याबरोबर भगिनी निवेदिता, ख्रिस्तीन आणि इतर स्त्रिया आहेत. आणि मंदिराचे पुजारी सांगतात, स्वामी बाहेरचा रस्ता धरा, या मंदिरात परकीय स्त्रियांना परवाना नाही. विवेकानंदांना इतरत्र जावं लागलं. विवेकानंद या देशात आले त्यावेळी काय झालं ते विवेकानंदांनी जे सांगितलं आहे ते 14 सप्टेंबर 1889च्या पत्रात स्टर्डीला पत्र पाठवून कळवलं आहे. त्यात त्यांनी दिलं आहे, या देशात आल्यावर ज्या माझ्या केसाचं तुम्हाला फार कौतुक वाटायचं त्याचं मला मुंडन करायला लावलं आहे आणि मला कफनी घालावी लागते आणि माझा मानसिक आणि शारीरिक त्रास, त्यामुळे माझा मधुमेह आणि इतर आजार वाढलेले आहेत. विवेकानंदांनी जेव्हा बेलूर मठ स्थापन केला त्यावेळी निम्म्याहून अधिक पैसा रीटा मुल्लर या त्यांच्या शिष्यानी दिला आणि हा मठ विवेकानंदांच्या मनाप्रमाणे काम करणार नाही म्हणून त्या परत दिल्या. विवेकानंदांची रचना काय होती? बेलूर मठाचं सभासद व्हायला तुमचं लिंग, जात, धर्म, पंथ आणि राष्ट्रीयत्व आड येणार नाही, हे जग एक असेल. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही येण्यापूर्वी हे आमचे सहकारी मित्र जे आहेत प्रभाकर देसाई यांच्यासोबत मी चर्चा करत होतो, त्यातून तो प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की धनुर्धारी राम प्रस्थापित करणं हा सनातनी धर्मासमोर पर्याय राहिला, कारण गांधींनी आदर्श रामाची प्रतिमा सुराज्याच्या संदर्भात मांडली. मग विवेकानंद जर इतके तर्कशुद्ध विज्ञानवादी आहेत, मग तरीही सनातनी किंवा हिंदुत्ववादियांनी विवेकानंदांची प्रतिमा कशी काय पळवली किंवा कसं हायजॅक केलं? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. तुमचा बाप कोणी पळवून नेला आणि माझाच बाप आहे म्हणाला तर तो माझा बाप आहे तुम्ही सांगितलं पाहिजे. हा माणूस भगवा वेश घालत होता, त्यामुळे हा माणूस साधू आहे, संन्यासी आहे, याचं आमच्याशी काही देणं घेणंच नाही. आणि त्याला फक्त 39 वर्षाचं आयुष्य मिळालं आहे. अथक एकाकी धडपड आहे आणि म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे की आयुष्यात मला खूप कमी यश मिळालं नाही. एक म्हणजे लोक भोवताली नव्हते, इतर काही होतं, शरीर साथ देत नव्हते. पण ते म्हणाले मी एक चूक केली, एकच माणूस एकाच आयुष्यात दार्शनिक म्हणजे तत्त्वज्ञ, संघटक, कार्यकर्ता, नेता आणखीन काही गोष्टी करू शकत नाही. मी फक्त दार्शनिक होतो. मी हिमालयात राहून मांडणी करायला हवी होती, पण पुढे म्हणतात हरकत नाही, माझी हाडंसुद्धा चमत्कार करून दाखवतील. आणि हाडं म्हणजे माणसाचे विचार. ते विचार जर आपण समजावून घेतले तर आपल्या समाजाच्या समोरच्या आजच्या आणि उद्याच्या प्रश्नांची भेदक मांडणी करत हा दार्शनिक उभा आहे. आदरणीय दाभोळकर सर आणि मित्रांनो, 1.25 तास कसा गेला कळलं नाही. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने इतकं सुंदर बोलणं ऐकायला मिळालं, त्याबद्दल मराठी विभागाला मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो. जाधव सरांची शैली आणि त्या शैलीला अतिशय समर्पक अशा पद्धतीनं प्रतिसाद दाभोळकर सरांचा, मला वाटतं भाषाशास्त्राच्या मुलांसाठी हे अतिशय उत्तम असं प्रात्यक्षिक होतं असं मला वाटतं. कारण प्रात्यक्षिक म्हटलं की कॉमर्स आणि सायन्स असे विषय समोर येतात. जीवन हे प्रात्यक्षिक असतं, हे आपण विसरतो. निर्णय घ्यावे लागतात आणि जीवनामध्ये ध्यास असावा लागतो. मी सुंदर या
अर्थाने म्हटलं, सोलापूरला संगमेश्वर कॉलेजमध्ये आम्हाला शिकवायला 11वी आणि 12वीला आमचं नशीब चांगलं. त्यावेळेला पॅटर्न बदलला होता आणि अजूनमधून फडकुले सर यायचे. ते असं एकदा सहज म्हणाले, तुम्ही जसं सहज सुरुवात केली आणि सहज संपवलं, की सुंदर व्याख्यान, सुंदर बोलणं म्हणजे काय, ही व्याख्या त्यांची होती. त्यांनी 4 शब्दांचा वापर केला होता, मला अजूनही आठवतं. कदाचित मी कुठेतरी लिहून पण ठेवलं असेल, माहीत नाही. चांगलं बोलणं त्यामध्ये संशोधन असतं, पहिली गोष्ट. नंबर 2, त्यात आकलन मांडलेलं असतं. परसेप्शन म्हणा, अंडरस्टँडिंग म्हणा, इंटरप्रिटेशन, असेसमेंट. तिसरं प्रबोधन. आणि चौथी गोष्ट परिणाम. संशोधन, आकलन, प्रबोधन आणि परिणाम या 4ही अंगांनी आजचं अतिशय सुंदर बोलणं झालेलं आहे. खरं तुमचं बोलणं झाल्यानंतर मी बोलणं कॉमर्समधल्या माणसाने, सर आम्ही सुद्धा हल्ली वाणिज्याला वाणिज्यशास्त्र असं म्हणतोय. एव्हरीथिंग इज सायन्स. तर इतकं सुंदर विवेकानंदांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी जी मांडणी केली, 1.25 तासामध्ये मांडणं, सांगणं तसं अवघड आहे. परंतु सरांचं कौशल्य आणि शैली आणि सर्व पत्रातील तारखा, आणि त्यातील पृष्ठ क्रमांक, शब्द इकडे हेरफार होऊ न देता, कुठेही वाक्यामध्ये रिपिटेशन नाही, एकच शब्द पुन्हा वापरला असं नाही. इतकं सुंदर, रसाळ, ऐकत राहावं असं बोलणं ऐकल्यानंतर फार बोलू नये. डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले होते, मला गांधी, आंबेडकर, विवेकानंद आणि सावरकर यांच्यामध्ये अनेक बाबतीत कुठेतरी साम्य दिसतं. आणि सरांनी सांगितलं, सरांनी विचारलं स्ट्रॅटेजी काय होती. विज्ञान आणि विवेक या 2 गोष्टींना महत्त्व द्या, तुमचं जीवन समृद्ध होईल. साधेपणामध्ये विज्ञानच आहे, कारण पर्यावरणाबद्दल आपण सांगतो ना, पाणी कमी वापरा, वीज कमी वापरा. क्लायमेट चेंजबद्दल आता सिंगापूरने आज एक मॉडेल दिलं आहे, 50 वर्षानंतर, 60 वर्षानंतर काय होणार आहे तापमानाच्या बाबतीत, कार्बन एमिशनच्या बाबतीत. प्लॅनिंग कोणाकडनं शिकावं, तर सिंगापूरकडनं शिकावं. आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुंदर एक आर्टिकल आहे. ह्या 4ही महामानवांच्या जीवनामध्ये ते धर्माबद्दल बोलतात, अध्यात्माबद्दल बोलतात, विज्ञानाबद्दल बोलतात, विवेकाबद्दल बोलतात. आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे कॉमन आहे या सर्वांच्या महामानवांच्या जीवनामध्ये सांगण्यामध्ये. 1935ला डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात, मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो असलो तरी मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. 1935 ते 56 स्ट्रॅटेजी बघा, संधी दिली. टेम्परन्स बघा, संयम बघा, विवेक पहा, बदलण्यासाठी संधी दिली समाजाला. आणि शेवटी सर म्हणाले तसं धर्म त्यांनी नाकारला नाही, धर्म स्वीकारला. धर्माच्या आधारे धर्मातील अपप्रवृत्तींच्या विचाराच्या विरोधामध्ये लढण्यासाठी मला वाटतं आजचं जे व्याख्यान आहे, आजचं जे बोलणं आहे, आजची मुलाखत आहे, माझ्यासाठी तुमच्यासाठी ही फार मोठी संपत्ती आहे. या संपत्तीचा आपण उपयोग करून घेऊ. सरांना एवढं पाठ कसं असेल हे सगळं, याचं उत्तर असं की सरांनी मेंदूचा जास्तीत जास्त वापर केला आहे
आपण सगळेजण मेंदूचा जास्त वापर करूया, मोबाईलपेक्षा जास्त. म्हणजे स्टार्टअपमध्ये काहीतरी नवीन नवीन विचार सुचतील. आता संस्कृती ना, स्टार्टअप संस्कृती, इनोव्हेशन, ह्या इनोव्हेशनसाठी सरांकडनं शिकण्यासारखं आहे. मेंदूचा, बुद्धीचा, ग्रंथापेक्षा बुद्धीचा जास्त वापर करूया. मला ऐकायला मिळालं. सर धन्यवाद.